आणि आत्ताच्या क्षणाची अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण वाशीतनं ही बातमी येतेय। वाशीतल्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे। बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल मॉल प्रशासनाला करण्यात आलाय। नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय। बॉम्ब शोधक नाशक पथक देखील दाखल झालंय। संपूर्ण मॉलची तपासणी करण्यात येतेय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आत्ताची आपण पाहतोय। वाशीमध्ये इनऑर्बिट मॉल आहे, त्या मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सिद्धेश, काय अधिक तपशील? असणारा हा इनऑर्बिट मॉल आहे आणि याच मॉलमध्ये हा सर्वात गजबजलेला आणि प्रसिद्ध मॉल समजला जातो। याच मॉलमध्ये बॉम्ब असल्याची जी माहिती आहे ती ईमेलद्वारे इनऑर्बिट मॉल प्रशासनाला एका इसमाने दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तात्काळ या प्रशासनाने, पोलीस प्रशासन असेल किंवा फायर ब्रिगेड, या सर्वांना पाचारण केलेले आहे। सध्या इनऑर्बिट मॉल संपूर्णपणे खाली करण्यात आलेला आहे आणि दक्षता घेतली जात आहे। त्याचबरोबर अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, डॉग स्क्वॉड, त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथक देखील या इनऑर्बिट मॉलमध्ये दाखल झालेले आहे। आणि अशा प्रकारची जो मेल आलेला आहे त्याची नक्की अशा प्रकारची घटना आहे का याची तपासणी जी आहे या सर्व पथकांकडून करण्यात येत आहे। सध्या तरी परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे आणि सर्व मॉल पूर्णतः खाली करण्यात आलेला आहे सध्या। सिद्धेश, नेमका हा फोन कधी आला, काय त्याबद्दल माहिती देण्यात आली होती? ईमेल मध्ये नेमकं काय म्हटलं होतं, त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे? एकूणच मॉल प्रशासनाला हा मेलद्वारे ही जी माहिती आहे ती देण्यात आली आहे आणि मेल मध्ये मॉलमध्ये आम्ही बॉम्ब ठेवला आहे अशा प्रकारची एवढीच माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणी नेमका मेल केला याची पोलीस देखील खात्री करत आहे। मात्र कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून संपूर्ण मॉल खाली करून त्याची चोख तपासणी जी आहे ती सध्या डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथक यांच्या मार्फत करण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। इनऑर्बिट मॉल हा तसा नेहमीच गर्दीने फुललेला असतो, त्यात आज शनिवार, त्यामुळे मॉलमध्ये नेहमीच गर्दी होते। त्यात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल आलाय, त्यामुळे खळबळ माजली आहे।